नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी अपहरण झाले होतं. त्यानंतर शिंदेवणे घाटात त्यांचा मृतदेह आढळून आलाय. 4 जणांनी वाघ यांचे सोलापूर रस्त्यावरून अपहरण केले आणि मांजरी यवत दरम्यान त्यांचा खून केलाय. त्यांच्या शरीरावर दांड्याने मारल्याच्या खुणा आढळल्यात. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी 12 पथकांद्वारे शोध मोहीम राबवली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संसदेच्या एनएक्सीच्या मुख्य समिती कक्षात पोहोचलेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते राहुल गांधी असणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीने लढा उभारण्याचं ठरवलंय. त्यानंतर आता आणखी एक पाऊल उचलून महाविकास आघाडीच्या पुण्यातील पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या 11 उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निर्णयाविरोधात ईव्हीएम मशीनची पडताळणी आणि मोजणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलाय. कर्नाटकातील सिद्धरमैया सरकारने सुवर्ण सौधा विधानसभेतून वीर सावरकरांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या मते सावरकरांचे कर्नाटकसाठी कोणतेही योगदान नाही. या निर्णयावरून वाद उफाळलाय. सावरकरांचे पणतू पुतण्या रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत हा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हटलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल करत हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान असल्याचं सांगितलंय. या वादामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. मुंबई दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अलीकडेच गरम धरम ढाबा फ्रँचायझीशी संबंधित फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि इतर दोघांविरुद्ध समन्स जारी केलेत. दिल्ली स्थित व्यापारी सुशील कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून न्यायदंडाधिकारी यशदीप चहल यांनी समन्स जारी केलं. सुशील कुमार यांना फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले होतं. जमीन खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडून आणखी 63 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची फसवणूक करून मोठं नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. त्यातून इयत्ता 12वी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण तरुण तरुणींना दर महिना 6 ते 10 हजाराचे विद्यावेतन देऊन 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. पण अजूनही 2024-25च्या उद्दिष्टानुसार जवळपास 3.5 लाख तरुण तरुणी अर्ज करूनही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळते. महापालिकेकडून पुणेकरांना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आता जलसंपदा विभागाला नियंत्रण ठेवायचं. मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा महापालिका अतिरिक्त पाण्याचा वापर करीत असल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ताशेरे ओढल्यानंतर खडकवासला धरणाखालील पंपगृहाचे नियंत्रण जलसंपदा विभागाकडे स्थलांतरित करावे अशी सूचना पाटबंधारे विभागाने थेट महापालिकेला केली आहे. त्यावर आता महापालिका काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ कंपनीच्या संचलन तुटीमध्ये दरवर्षी वाढ होत असल्याने ती भरून काढण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्याचे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या विचारात आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय नवीन पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतरच घेतला जाणार आहे. गायक दिलजीत दोसांजचा इंदूरमधील कॉन्सर्ट रद्द करावा या मागणीसाठी बजरंग दलाने आंदोलन केलं होतं. पण तरीही रविवारी त्याचा कॉन्सर्ट इंदूरमध्ये पार पडला. या कॉन्सर्टमध्ये दिलजीतने मूळचे इंदूरचे दिवंगत उर्दू कवी राहत इंदोरी यांच्या काही शायरी आपल्या कॉन्सर्टमध्ये म्हटल्या. त्याने बजरंग दलाचा थेट उल्लेख केला नाही, पण हे त्यांनाच उत्तर देण्यासाठी असल्याची चर्चा रंगली. दिलजीतचे कॉन्सर्टमधील काही व्हिडिओ व्हायरल झालेत. दिलजीतने या निषेधाला गझलच्या माध्यमातून उत्तर दिले. त्याने दिल लुमिनाटी टूर कॉन्सर्ट मध्ये इंदूरची सर्वात प्रसिद्ध शायरी किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है अशी म्हटली आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 चित्रपट वादात सापडलाय. क्षत्रिय समाजाचा अपमान झाल्याचा आरोप करत करणी सेनेने निर्मात्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली. चित्रपटातील फहाद फैसलच्या भवरसिंग शेखावत या नकारात्मक भूमिकेवर आक्षेप घेत शेखावत समाजाच्या नेते राज शेखावत यांनी शेखावत हा शब्द काढण्याची मागणी केली आहे. चित्रपटात क्षत्रियांचा अपमान केला गेला असून निर्माते तो शब्द काढणार नसतील तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत करणी सेनेने आंदोलनाचाही इशारा दिलाय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.